जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने हतबल शेतकऱ्यांचा धडक मोर्चा। जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्याची मागणी। 29 मे रोजी सुद्धा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला होता धडक मोर्चा। शासनाने लवकरात लवकर नुकसानीचे पंचनामे करून मदत जाहीर न केल्यास आमरण उपोषणाला बसण्याचा शेतकऱ्यांचा इशारा। जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढलाय। जळालेल्या फळबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी 2 लाख रुपये मदत देण्याची मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे। 29 मे रोजी सुद्धा या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर जळालेल्या फळबागा घेऊन धडक मोर्चा काढला होता। जिल्हा प्रशासनाने 3500 हेक्टरवरील फळबागांचा अहवाल शासनाकडे सादर केलाय। मात्र दुष्काळामुळे 43,000 हेक्टरवरील फळबागांना नुकसान झालंय। त्यापैकी 20-25 हजार हेक्टरवरील फळबागा जळून खाक झाल्या आहेत। दरम्यान शासनाने या नुकसानीचे पंचनामे अद्याप केले नाही। शासनाच्या या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी आज शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला। जालना जिल्ह्यातल्या जळालेल्या फळबागांचे शासनाने जर लवकरात लवकर पंचनामे करून मदत जाहीर केली नाही तर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दुष्काळ आणि हतबल शेतकऱ्यांनी दिलाय। यावेळी गजानन उगले, कारभारी मिठे, उद्धव चव्हाण, सुरेश भुतेकर, गजानन सुलताने, संभाजी वाडेकर, भगवान अटकळ, रामा राऊत, गजानन राऊत, रामकिसन तेलंग, परमेश्वर मांगडे, संदीप लोंढे, प्रल्हाद पडुळ, वंदना खंडेवरड, शीतल बोराटे, अंजली तांदळे, भगवान अटकळ यांच्यासह अनेक शेतकरी बांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।